आज ना मला बाहेर जायचं होतं. आरवी विराज लवकर शाळेत नाही येणार होते म्हणून ते येण्याच्या वेळेत बाहेरचे कामं उरकवून यायचं होतं. त्या गोंधळात बघा मी काय केलंय. बरं, आत्ता मी इथं मटकीची भाजी करत होते. भाजी करायला घेतली, त्यात वाटण घातलं, वाटण परतवून त्यात मटकी पण घातली आणि बाकीचे पदार्थ बघा. टोमॅटो कांदा तसाच ठेवलाय. कधी तर डोक्यात काहीतरी गोंधळ असतो आणि मग असं होतं. माझ्यासोबतच होतं का तुमच्यासोबत पण होतं? कमेंट करून मला नक्की सांगा. आता इकडं दुसरं पातेलं ठेवलं तापवायला, त्यात कांदा टोमॅटो परतवून परत मटकी त्यात घालून परतवून घेते. घरातला सगळा कामांचा गोंधळ उरकवून आता मी बाजारात निघाले. चला पुढे तुम्हाला दाखवते बाजारात काय काय घेते. कशी दिली? एकच. मिरची घ्यायची ना. इथे ना जर तुम्ही पुढे दिसतंय तसं प्लॅस्टिक पॅकिंगला नाही म्हटलात किंवा प्लॅस्टिकला नाही म्हटलात आणि स्वतःची कापडी पिशवी घेऊन गेलेला असाल तर ते किलो मागे 2 रुपये कमी करतात. जर प्लास्टिक घेतलं नाही तर 2 रुपये किलो मागे कमी होतात. हे अशी सिस्टीम सगळीकडे निघायला पाहिजे ना. ठेवू काय तर पिशवी? नव्हता ना? दीदीचा होता आज. दीदी कुठे? आली का स्कूलमधनं? आली? हां, काय झालं? शूज जागेवर ठेवायचे, असे नाही ठेवायचे. गुड बॉय. आणि तू आज कुठले सॉक्स घालून गेलता? आज मी बघितलं नाही तर तू हे सॉक्स घालून गेला. व्हाईट सॉक्स आहेत स्कूलचे. आणि अवतार काय केलाय? ती पॅन्ट कुठं? ही पॅन्टची नॉट कुठं? हा, मावशीने चॉकलेट. दिवाळीसाठी प्रत्येकालाच घर सजवायचं असतं, त्यासाठीच मी हे पार्सल मागवले. आता हे देवाजवळ किंवा बाहेरच्या दाराजवळ कुठंतरी हे मी लावणार आहे. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही मागवू शकता. पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर बाकी काही येऊ दे, पण आम्हाला चहा संध्याकाळचा पाहिजे म्हणजे पाहिजेच. त्याशिवाय पुढच्या कामांना तरतरीच येत नाही.
चला तर मग इथे मी माझा चहा एन्जॉय करते आणि त्यानंतर दुपारी आणलेल्या भाज्या निवडून घेते आणि यासोबतच माझा ब्लॉग इथंच थांबवते. भेटूया उद्याच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.